जय गुरुदेव. जो ऐक्यतो अशी पद, जो जीवाचा समरस आनंद, तो आपण होई जे स्वतः सिद्ध, तोची मोक्ष जाणावा. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या ग्रंथातून महावाक्य विवरण सांगत आहेत. जो ऐक्य जीवात्मा आणि परमात्मा या दोहोमधला भेद संपवून, द्वैत संपवून जीवच शिव होतो, त्याला ऐक्य म्हणतात. मी भक्त आहे आणि तो देव आहे यातील भिंत गळून पडली की भक्तच देव होतो. आणि तो अशी पद, अशी म्हणजे आहेस, तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, तो ईश्वर तूच आहेस असं सद्गुरु उपदेश करतात. अशी पद म्हणजे येथे भक्त आणि देव याच्यातील अंतर संपते, भक्तच देव होतो. जो जीवाचा समरस आनंद, जेव्हा जीव संसारातील चढ उताराच्या पलीकडे जाऊन ईश्वराशी एकरूप होतो, त्यावेळेस या देहाला चालवणारं चैतन्य आणि विश्वाला चालवणारं चैतन्य, जे आनंद स्वरूप आहे, अखंड आनंद घन आहे, अशा चैतन्यात समरस होतो. म्हणतात तो आपण होई जे स्वतः सिद्ध. हा आनंद बाहेरून मिळवायचा नसून तो आपल्या आतच आहे, नव्हे. आपण स्वतः आनंद स्वरूप आहोत, स्वतः सिद्ध आहोत. या आनंदाची अनुभूती आपल्याला झोपेत येते. झोपेमध्ये आपण सर्व सत्ता, संपत्ती, स्त्री, पुत्र, धन या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सोडतो, त्यावेळेस आपल्याला अगाध शांती मिळते. पण पुन्हा जागे झाल्यानंतर परत त्याच संसारात आपण परततो आणि सुखी किंवा दुःखी होतो. पण साधक ज्यावेळेस सद्गुरूच्या कृपेने अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर सद्गुरूचा बोध होतो, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, विश्वव्यापक चैतन्य तूच आहेस, असा बोध झाल्यानंतर तो साधक आनंद रूप होतो. त्याला जे जे दिसे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाडे, अशी अवस्था होते. हे विश्वरूपानं नटलेला परमात्मा मीच आहे या भावनेमध्ये त्याचं चालणं, बोलणं, वागणं सर्व काही होतं. असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली महावाक्याचं विवरण देत आहेत. ओम शांती शांती शांती.